अमरावती शहरातील सर्वाधिक टॅक्स भरणारा कॅम्प एरिया, पण दुर्दैवाने इथल्या रस्त्याची अवस्था पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। अभिनंदन बँक ते कॅम्प रोड या महत्त्वाच्या मार्गाची मागील महिनाभरापासून दुरवस्था झाली आहे। खड्डे, पाणी, चिखल आणि दररोज होणारे अपघात नागरिक त्रस्त झालेत। पण महापालिकेच्या कानावर अजूनही पडले नाही का? कॅम्प परिसरात बँका, व्यापारी, शाळा असूनही रस्त्याची अशी व्यवस्था का? अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात कॅम्प एरिया हा सर्वात जास्त कर भरणारा विभाग मानला जातो। येथील व्यापारी, उद्योजक, बँका, हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल असे अनेक महत्त्वाचे ठिकाणे या भागात आहे। मात्र अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँक ते कॅम्प रोड पर्यंतचा मार्ग गेल्या महिन्याभरापासून अक्षरशः खड्ड्यांनी पोखरला आहे। या मार्गावरून दररोज शेकडे वाहने धावत असतात। ज्ञानमाता शाळेची लहान मुले या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरतात। वाहन चालकांना अचानक वेग कमी करावा लागतो, त्यामुळे अपघातांचा धोका कायम असतो। विशेष म्हणजे या मार्गावरच राज्याचे माजी बांधकाम मंत्री व विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे कार्यालय आहे। डागा बिल्डिंग, अभिनंदन बँकेची मुख्य शाखा याच रस्त्यावर असूनही या रस्त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही। कॅम्प परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेकडे वारंवार मागणी केली, परंतु अजूनही कोणतीही ठोस कार्यवाही दिसत नाही। काय स्थिती आहे आता ही रस्ता अभिनंदन बँकेपासून कॅम्प रोडचा हा रस्ता काय स्थिती दिसते? आधी नेहमी असं वाटतं की गाडी घसरते किंवा पळून काय आपण मोठी जीव धरून समोर काढा लागतो। आपण अशी परिस्थिती झालेली आहे। दररोज येण्या जाण्याचा मार्ग आहे आपला। विद्यार्थी काय अपघात होतात रोज काही ना काही चालूच राहत थोडंफार। रस्त्याची परिस्थिती असं आहे का माणूस कधी पडू पण शकते, काही होऊ शकते, ऍक्सिडेंट पण होऊ शकते। नागरिकांचा सरळ प्रश्न आहे, आम्ही शहरात सर्वाधिक टॅक्स भरतो, मग आमच्याच रस्त्यांची दुरावस्था का? महानगरपालिका यावर तातडीने पावले उचलणार का, की नागरिकांना अजूनही खड्ड्यातच प्रवास करावा लागणार? कॅम्प रोडवरील रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। मोहम्मद वसीम, क्या रोड इस रास्ते से जाते हैं, क्या स्थिति है रस्ते? बहुत खतरनाक, बहुत खराब रोड है, बार बार टायर पंक्चर हो रहे हैं। कहाँ से कहाँ तक की स्थिति? मतलब ऐसा समझो कि पूरा रास्ते खराब है। ये तो बहुत ही खतरनाक है। ये देखिए, आप देख सकते हैं एक्सीडेंट भी होते हैं यहाँ पे बहुत ज़्यादा। कॅम्प परिसरातील रस्त्याची अशी दुरवस्था हा केवळ कॅम्पवासियांचा नाही तर संपूर्ण शहराचा प्रश्न आहे। कारण इथूनच दररोज हजारो नागरिक, व्यापारी, विद्यार्थी प्रवास करतात। महापालिका तातडीने याकडे लक्ष देईल का, की नागरिकांना अजूनही काही महिने खड्ड्यांशीच सामना करावा लागणार?